गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नगर जिल्ह्यातील मोहटा देवीचे विशेष महत्त्व पाहाव्यास मिळते। जगदंबा माता मंदिर मोहटा देवी येथे पाथर्डी येथून जवळ असलेल्या जगदंबा मातेचे भव्य असे डोंगरावरती मंदिर असून भाविकांच्या वाहनासाठी 100 रुपये हा देवी मंदिर ट्रस्टने एक पास दिला असून त्या पासमध्ये वाहन पार्किंग मोफत व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत महाप्रसाद हा दिला जातो। एकंदरीत प्रत्येक शक्तिपीठांवरती महाप्रसादसाठी काही ठराविक रक्कम ही ट्रस्ट घेत असते, परंतु मोहटा देवीच्या ठिकाणी भाविकांना दर्शनासाठी गेल्यानंतर महाप्रसाद मोफत पिण्यासाठी आरोचे गार पाणी हे सुद्धा देवी ट्रस्ट हे भाविकांना देत असते। या ट्रस्टचे अध्यक्ष माननीय जिल्हा सत्र न्यायाधीश असून हे संपूर्ण ट्रस्ट हे ट्रस्टच्या माध्यमातून संपूर्ण करण्यात येते। मोहटा देवीला भाविकांना शांततेत दर्शन घेता यावे यासाठी भव्य असे सभा मंडप देखील मांडण्यात आले। जगदंबा मातेचे मूळ स्वरूप असलेल्या मोहटा देवीला आपण आज आहेत। आपण आपल्यावर बोलण्यासाठी PRO आहेत। सर नमस्ते, काय सांगाल आपलं नाव? नमस्ते, मी भीमराव खाडे, जनसंपर्क अधिकारी, श्री मोहटा देवी देवस्थान मोहटे। देवस्थानने भाविकांच्या सुविधेकरता म्हणजे जे कोणी तसं मंदिर हे डोंगरावर उंच ठिकाणी आहे, घाट रस्ता आहे, परंतु भाविकाकरता देवस्थानने विशेष रस्ता निर्माण करून भाविकांना डायरेक्ट मंदिरापर्यंत भाविकांची गाडी येण्याची सुविधा निर्माण केलेली आहे। जो कोणी अपंग, वृद्ध, आजारी भाविक असतात त्यांच्याकरता लिफ्टची सुविधा केलेली आहे। लिफ्ट डायरेक्ट मंदिरामध्ये भाविकांना घेऊन येण्याचं काम करतं। पुन्हा भाविकांकरता 2 वेळेस मोफत अन्नदान केलेलं आहे। विशेष सणाच्या दिवशी भाविकांना 5 पक्वान्नाचं अन्नदान देवस्थानमार्फत केलं जातं। येणाऱ्या प्रत्येक भाविकांना मोफत अन्नदान, आरोचं शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे। भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था केलेली आहे। दर्शन व्यवस्थेमध्ये जागोजागी सर्व सुविधा, पिण्याचे पाणी वगैरे सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत। भाविकांचं सहज अगदी मंदिरामध्ये आल्यानंतर प्रत्येक भाविकाचं दर्शन होतं। तरी या ठिकाणी येणारा प्रत्येक भाविक आनंदी आणि दर्शन घेतल्यानंतर त्याचं मन अगदी प्रसन्न होतं। मंदिरामध्ये सर्व नैसर्गिक सुविधा आहेत, लाईट, पाणी, पुन्हा प्रकाश, हे सर्व नैसर्गिक पद्धतीने आहे। मंदिर एकदम हवेशीर आणि भाविकांना आल्यानंतर प्रसन्न होईल अशा पद्धतीचं निर्माण केलेलं आहे। संध्याकाळचा टाइम किती वाजेपर्यंत असतो? संध्याकाळी आरती झाल्यानंतर 7:35 अन्नदान सुरू होतं। रात्री 9:30 पर्यंत अन्नदान सुरू राहतं। भाविकांनी मोहटा देवीला येत असताना सायंकाळी 7च्या आरतीपर्यंत येण्याचे आव्हानही यावेळेस करण्यात आले आहे। शामराव सोनवणे, मोहटा देवी, मोहटे। एस मराठी न्यूजसाठी वृत्तसंपादक शामराव सोनवणे, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।